घर सोडून गेलाय। आम्ही त्याला सगळ्या गावात शोधलं, पण तो कुठेच सापडला नाही। स्वामी, मला काहीच कळत नाही। माझा दादा असा नव्हता। त्याच्या बोलण्यातली शांतता, त्याच्या बोलण्यातलं प्रेम, सगळं काही हरवलंय। कधी राग, कधी शांतता, कधी कुठे निघून जाणं। त्याला काय झालंय काहीच समजत नाहीये स्वामी। अंगद, अंगद, लाडू नाहीये तो। हे तर हे साधे लाडू आहेत। हा लाडू नाहीये। ती चव नाही आहे। तो गंधही नाही आहे यात। हे लाडू नाही आहेत ते। हे लाडू नाही आहेत। अरे तो खास लाडू बनवायचा आहे तर त्यासाठी कच्चा माल लागतो, आणि तो कच्चा माल 1-2 पैशात येत नाही। मला अंगद बघणार आहे माझी अवस्था। चल बाहेर हो, पैसे घेऊन ये तरच लाडू मिळेल तुला। पाया पडतो मी अंगद, तुझ्या पाया। चल। अंगद मी पाया पडतो। अंगद चल। तू माझ्यासाठी देव आहे संगत। लाडू दे ना दादा। शारदा, तुझा भाऊ बघ एका लाडूसाठी वेड्यासारखा करतोय। अरे दादा, माझी अवस्था वगैरे काय झाली। वेळ लागेल मला लाडू दे। चल निघ, चल। नको ना रे, वेळ लागेल मला वेळ लागेल। मी पाया पडतो, मला लाडू दे। दादा, अरे काय चाललंय? तू यांच्या समोर हात का जोडतोयस? आणि कसले लाडू? शारदा, तू मध्ये पडू नकोस। तुझा नाही जाय तू। चल। माझ्या डोळ्यांसमोर माझ्या दादाचा अपमान होतोय आणि मी शांत बसू? तू माझ्या दादाला जुगाराच्या नादाला लावलंय। गोड गोड बोलून त्याच्याकडून पैसे उकळतोय। वाटतील ते आरोप नाही करायच्या, तोंड सांभाळून बोल। आणि हो, तुझा भाऊ काही दूधखोडा नाहीये, त्याला सगळ्या गोष्टीची समज आहे। उगाच त्याला मूर्ख समजू नकोस। तुला सांगू का त्याला काय वाटतं ते? त्याला असं वाटतं की तुझ्या घरच्यांना वाटतंय तो काहीच कामाचा नाहीये। हो, असं काही भरवू नका त्याच्या मनात। स्वामी म्हणाले होते दादा चुकीच्या संगतीत आहे। आता कळतंय कोणती चुकीची संगत। अहो, आपल्यामुळे याचं आयुष्य आता कुठे चांगलं चाललंय, आणि दोष पण आमचाच। आम्ही तर बाई फक्त त्याला मदत केली। बरोबर 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 बरोबर। या लोकांनीच मला आधार दिलाय। जेव्हा बाबांनी घराच्या बाहेर काढलं ना, तेव्हा यांनीच मला मदत केली। यांनीच पैसे दिले। यांनी तुला पैसे दिले? हो। कधी? आणि मी दिलेले पैसे कुठे? मला सांग दादा, असे किती पैसे हवेत तुला? शिवाय बाबांनी तुला पैसे दिले होते, ते कुठे? हा, काय विचारते दादा मी? अरे कुठे आहेत ते पैसे? शारदा, मला जाब विचारायचं नाही। हा, जाब विचारत नाहीये दादा मी। अरे ते लोक तुझा गैरफायदा घेत आहेत।
बापासारखे आहेत हे दोघं. अरे गोड बोलून तुझ्या मनात विष कालवताय दादा. ए शारदा, हे यांच्या विरोधात एक शब्द जरी बोलीस ना तर कानपाट पुढे. नरेश, किती काही झालं तरी लहान बहीण आहे तुझी ती. दादा, आज या लोकांसाठी तू माझ्यावर हात उगारलास. स्वामी, मला हा दिवस बघावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं. माझा दादा आमच्या कुटुंबापासून दूर जातोय की काय. स्वामी, आता याला परत घरी कशी नेऊ मी? आता तू समस्येच्या मुळापाशी पोहोचलीयस आणि समस्या मुळापासून नाहीशी कशी करायची हे तुझ्या पुढे आव्हान आहे. शिवशंकर शंभो. बाळा, अतिरेक वाईट. आता आम्ही जर या मुंग्यांना अति प्रमाणात साखर खाऊ घातली तर या मुंग्यांना याचा त्रास होईल. स्वामी, पण त्या मुंग्या त्यांना पाहिजे तेवढंच खात आहेत. बरोबर. बाळा, तू कधी कुठल्या प्राण्याला व्यसन लागलेलं ऐकलेस? नाही स्वामी. जी गोष्ट प्राण्यांना कळते ती माणसाला कळत नाही. व्यसनाच्या अधीन होतो आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतो. कपिलाताई, अहो किती गोड खाताय. सकाळपासून साखर खाताय, लाडू खाताय, खीर खाताय. हे बघा, मी तुमचं खाणं काढत नाही, पण जपा हो स्वतःला. गायत्री, तुम्ही खरंच माझं खाणं काढताय हा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला गोड खायला आवडतं म्हणून मी गोड खाते आणि मी गोड खाणार, कळलं? कपिलाताई, अहो प्रमाणात खाल्लं तर आनंद, अति झालं तर तो आजार. तुमच्या घरचं खात नाहीये ना, स्वामी स्थानावरचं खातेय. मग तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्हाला कसं समजावू मी? नकाच समजवू. स्वामी, अहो कपिलाताईंना तुम्ही समजावून सांगा, माझं ऐकतच नाहीयेत. स्वामी, मला गोड खायला आवडतं म्हणून मी गोड खाते. खाऊ दे का तिला. हा बघा, स्वामींनी पण सांगितलं खाऊ देत. हा, आता अजिबात टोकू नका मला. खा खा, असे प्राण्यांच्या बलहाडीच करते ती. खरंच मी प्राणी मात्राचं भलं करतेय. पाहिलं, स्वामी सुद्धा बोलले मी प्राणी मात्राचं भलं करतेय. आता मी गोड खाणार. अगं, आम्ही मुंग्यांना फक्त साखर खाऊ घालतोय, पण तू स्वतःचं शरीर खाऊ घालणार आहेस. म्हणजे स्वामी, मला नाही कळलं. स्वामी, प्रचंड मुंग्या चावतात पायाला. कपिलाताई, अहो काय होते तुम्हाला? मला तर तुमच्या पायावर कुठेच मुंग्या दिसत नाहीयेत. अहो गयाताई, ह्या काय पायावर एवढ्या मुंग्या चढल्या आणि चावतायत त्या, तुम्हाला कशा दिसत नाहीयेत? स्वामी, अहो प्रचंड मुंग्या चावतात, काहीतरी करा. कपिले, तुला जाणीव करून देतोय पुढे काय होणार याची. हे बघ, मुंग्या चावतात, मुंग्या चावतात. मुंग्या वारोळ बनवणार आहे तुझ्या शरीरावर. वाचवा स्वामी. स्वामी वाचवा, मुंग्या चावतात. स्वामी, स्वामी मी गोड खाणं सोडून देते, पण मला या त्रासातून वाचवा स्वामी. भविष्यात परत कधीही गोड खाणार नाही, पण आता या त्रासातून माझं खूप मुंग्या चावतायत.
कपिले तुला व्यसन लागलंय गोड खाण्याचं. कुठलंही व्यसन आहे वाईट, आणि प्रत्येक व्यसनाचा परिणाम हा वेदना असतो, आणि या मुंग्या त्या वेदनेचं प्रतीक आहे. अरे व्यसन करायचं तर भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. हो स्वामी, सगळं करते, पण आता या त्रासातून वाचवा मला. शिव शंकर शंभो. हे घे, खा हे. स्वामी तो कडू असतो. खा म्हटलं ना, बरं वाटेल. चल. कडू आहे. स्वामी, मुंग्या चावत नाहीयेत आता. शारदे, कुठलंही व्यसन सरळ मार्गाने सुटत नाही. कडवटपणाचा आधार घ्यावाच लागतो. शिवारे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. बाबा, बाबा कुठे आहेत? बाबा आले का घरी? बाबा मला सोडून जाऊ नका ना. येतील हा बाबा. तुला बरं व्हायचंय ना? हा, बाबांना भेटायचंय ना तुला? बरं व्हायचं हा लवकर. बाबा येतीलच. स्वामी, सावनीचा ताप उतरवा. तिची ही अवस्था नाही बघवते हो. आता तुम्हीच काहीतरी करा. मला वाटतं तो कुठेतरी व्यवसायासाठी गेला असेल, सोलापूर किंवा पंढरपूरकडे. आपण त्याला पैसे दिले नाहीत ना, म्हणून रागावून गेले आपल्यावर. हो, तू काळजी करू नकोस, शांत हो आधी. मी तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगतेय, माझ्या मुलीला जर काही झालं तर मी तुम्हा सगळ्यांना कधीच माफ करणार नाही. त्यांना परत घेऊन या. माझ्या मुलीची अवस्था मला भगवत नाही हो. तुमच्या हट्टामुळे आणि तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे हे सगळं झालेलं आहे. कृपया करून माझ्या नवऱ्याला परत आणा. हे बघा, याबद्दल आपण निर्णय घेऊ, पण सावनीची प्रकृती बरी होणं हे गरजेचं आहे. नरेशचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला कडू मात्रा पाजायची तेव्हा 500, पण आधी खर्चांना 5. यांना कळू दे नरेशला काय झालंय, कारण त्यांना ते कळल्याशिवाय आणि त्यांनी ते स्वीकारल्याशिवाय यांची साथ तुला लाभणार नाही. आणि नरेशचं व्यसन सोडवण्यात यश येणार. राधिका वहिनी, शांत हो. यामध्ये आम्हा कोणाचाच काहीच दोष नाहीये. स्वामींनी सांगितलंय ना, दादा चुकीच्या संगतीत आहे आणि तेच या संकटाचं मूळ आहे. काय? मी पाहिलंय सगळं. दादा अंगद नावाच्या माणसाबरोबर जुगाराच्या अड्ड्यावर जातात आणि त्यानेच दादाला या विळख्यात ओढले. त्यांच्या पुढे हात जोडून पैसे मागताना मी दादाला बघितलंय. बस कर शारदा. उगाच माझ्या नवऱ्यावर काही बाई आरोप करू नकोस. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. तुझा तुझ्या भावावर विश्वास नाहीये का? बहिणी अगं, बाबा, बाबा कुठे आहेत? बाळा, हो, बाबा येतील. सावनी बाळा, शांत हो. बाबा येतील. हा,
आपणच दादाला बोलवायला हवं, त्याला सत्य सांगायला हवं, नाहीतर तो आपल्यापासून आणखी दूर जाईल. असं शांत बसून चालणार नाही. मला दादाला बोलवायलाच हवं. शारदा थांब. कुणी कुठेही जाणार नाही, कुणी जाणार नाही. त्या व्यसनी आणि वाया गेलेल्या मुलाशी आपला काडीचाही संबंध नाही, कळलं? बाबा, अहो हे काय बोलताय तुम्ही? मान्य आहे दादा चुकलाय, पण आपण नाही होत का त्याचं कुटुंब? आपण नाही होत का त्याचा आधारवड? आणि आपणच त्याला दूर केलं तर तो कायमचा संपेल. हो शारदा, ज्याला अक्कल नाही आहे ना त्याला अनुभवच शिकवतो. जाऊ दे बाहेर, गेला ना बाहेर, जेव्हा त्याला उमगेल ना तेव्हा तो स्वतः परत येईल घरी. आणि तोवर उशीर झाला तर ते घरी परत आलेच नाही तर का कळत नाहीये तुम्हाला? बाबा, वहिनी चुकीचं बोलत नाहीये. आज जर आपण गेलो नाही तर फक्त पश्चाताप उरेल. मला जायलाच हवं. तू जर गेलीस तर तुला माझं मेलेलं तोंड पाहावं लागेल, कळलं? स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. तुम्हीच माझ्या दादाला घरी घेऊन. तो चुकला पण हरवला नाही. तुमच्याच कृपेने त्याला मार्ग सापडू दे आणि त्याचं अंधारातलं पाहून प्रकाशाकडे वळू दे. भक्तांच्या हाकेला आम्ही धावून येतोच. आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच. शिवारे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. लाडू 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 हवाय मला. पण कसं काय घेणार मी आता लाडू? पैसे 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 पण संपले. कोण देणार, कोण देणार? घरात चोरी केली, दागिने दागिने दिले. लाडू हवाय, कसं काय? ओ ओ ओ ओ सावकार, ओ ओ इकडे या, इकडे या, इकडे इकडे या जरा, इकडे या. हा ओ सावकार, हे जे सगळे दागिने शुद्धीत नाही असं वाटतं. ए सावकारा, निमूटपणे दागिने दे, नाहीतर नाहीतर ना डोकं. ए बाबा शांत हो. देतो दागिने. हे बघ, दागिने काय भरपूर आहेत माझ्याकडे. मला याचा अप्रूप नाहीये, पण एका अटीवर दे. कशाला ट्वीट काय ट्वीट काय नाही. स्वामींचं नाव घे, मग देईन दागिने. मला लाडू हवाय, लाडू लाडू. स्वामी 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 काय नाही स्वामी. हे बघ, तू स्वामींचं नाव घे. मलाही समाधान वाटेल की ज्याने स्वामींचं नाव घेतलं त्याच्याकडे हे दागिने गेले म्हणून. हे दागिने मिळाले तर सगळं सगळं कसं ठीक होईल? लाडू खाईन आणि थोडा जुगारही खेळीन. अरे स्वामींचं नाव तुझ्या मुखी येईल, ते दागिने पण तुझ्या ठाई येतीलच की. बरं ठीक आहे, येतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घेतलं, द्या आता. हे बघ, हे सगळं तुला मिळालंय. नाही रे, कुटुंब, मुलं हा खरा दागिना. तू विद्याधरचा मुलगा आहेस ना? मी मित्र आहे त्याचा. मला कळालंय तू घरी गेला नाहीयेस, बायकोचं तोंड पाहिलं नाहीयेस, मुलीला जवळ घेतलं नाहीयेस, कुटुंबाची विचारपूस केली नाहीयेस. अरे ती खरी सोन्यासारखी माणसं आहेत, ती जप. हे काय, हे कवडी मुलं आहे, आज आहे तर उद्या नाहीये. हे व्यसन म्हणजे सुख नाही.
बघा मी तुमच्यासाठी पोळी बनवलीये, पण थोडी करपली आहे बर का. का करपली तर करपली, माझ्या लेकीनं केली आहे ती, मग जगातील सगळ्यात चविष्ट पोळी असणार. वा वा, छान झाली आहे. आता आता भात खा, पण याच्या आधी हात धुवा. असं का? अगदी आईसारखी बोलायला लागलीस तू. छान आहे.